गावाच्या बाहेर निघलो तो ट्रॅफिक, रस्त्यावरती आलो तरी ट्रॅफिक, दुसरीकडे कुठे गेलो तरी ट्रॅफिक. 25,000चा खर्च वाचला. यो गाईज, वेलकम बॅक टू एक अजून न्यू ब्लॉग मध्ये. तर आता चाललो बाहेर, एक काम आहे. कामच्या नंतर अजून एक काम आहे, जो गाडी टाकायचं सर्व्हिसिंगला, कारण गाडीमध्ये खूप प्रॉब्लेम आला. तुम्हाला दाखवतो मी काय. हे बघा, गाडीचा जो स्पीडोमीटरवाला डिस्प्ले आहे ना, तो चालतच नाही. उंदरांनी वायर घालली का काय माहिती नाही, का कुठला तरी स्विच म्हणजे प्लग काहीतरी निघले का. तर काल मी दाखवलं त्यांना सर्व्हिस सेंटरला जाऊन का काय प्रॉब्लेम आहे. ते बोलले असं तर नाही समजणार, पूर्ण गाडी खोलून म्हणजे तिकडून चेक करायला लागेल. तर मी बोललो मला अर्जंट बाहेर जायचं आहे, तर मी गाडी नेऊ शकते ना, कारण मला तिथं वॉर्निंग पण दाखवत होते का बॅटरी डिस्चार्ज होईल. तर बोललं असं काही नाही होणार नाही. तर मी आलो परत घरी, काहीच झालं नाही. तर आता पहिले काम करतो तो खारघरला जायचं इथून. त्याच्यानंतर एका फ्रेंडला घेऊन मग तिथं सर्व्हिस सेंटरला जाईन आणि सांगतो मग नंतर तुम्हाला का गाडीचा किती खर्च येतो. तर गाडीमध्ये पण खूप सारे काम आल्यात. 2 वर्ष तर होतील आता गाडीला. जानेवारीमध्ये सस्पेन्शनचं काम आले, खूप वेळेला खड्ड्यामध्ये आपटले, आणि प्लस वायपरचं पण काम आले. जेव्हा पण वायपर यूज करतो ना, खूप आवाज करतो तो. तर वायपर नवीन टाकायला लागतील, अजून काय बघायला लागेल. आणि हा तिथं एसीचा जो ग्लब बॉक्स आहे ना तिथं, त्याचा एसी जी कनेक्ट असते कूलिंगसाठी, एसी बोलतो तो कूलिंगसाठी जो पाईप कनेक्ट असतो ना, तो पण तिथं निघलाय, त्याला पण जे फिट करायचं आहे. आणि अजून खूप सारे परत आतमधून पण पूर्ण अख्खी साफ करून घ्यायची गाडी. ते तर बाहेरून करू शकते. पण बघू आता थर्ड सर्व्हिसिंगला किती खर्च येतो तर तुम्हाला मी सांगेन. आता पहिले जाऊन माझं पहिले काम करतो, त्याच्यानंतर मग मी तिथून जाईन आणि गाडी टाकणार. हे बघा, अशी वॉर्निंग येते बॅटरी डिस्चार्जची. त्याच्यामुळे भीती पण वाटते का गाडीची बॅटरी डिस्चार्ज नाही होणार ना, कारण डिस्प्ले जो हा स्पीडोमीटरवाला डिस्प्ले ऑन नाही म्हणून होत. आणि वरून ही नुसती ट्रॅफिक, गावाच्या बाहेर निघलो ट्रॅफिक, रस्त्यावरती आलो तरी ट्रॅफिक, दुसरीकडे कुठे गेलो तरी ट्रॅफिक. हे ट्रॅफिक माझ्या जिंदगीवरून काही जात नाही. ते जाऊन दे. एक मस्त की चांगलाही स्पेस, मला वाटला का स्पेस भरला. परत फोनचा त्याचा मेसेज आला, आपला त्याचा पॉपअप आलाय का काय. तर हा बघा, मस्तपैकी एक स्प्रे मी घेतलाय, जो पेट्रोल पंपवरती भेटतात नाही का, ते विकायला येतात त्यांच्याकडून. चांगला स्प्रे आहे, कारण कालच त्यांनी मला डेमो दाखवला ह्या मिररवरती, जो काय खराब होत नाही यूज मधले लावल्यावरती, लवकर धूल वगैरे येत नाही असं त्यांनी डेमो दाखवला. थोडीशी धूलता आले, पण बऱ्यापैकी ठीक आहे, चालून तर घेऊ शकते. हे बघा, परत वॉर्निंग आली. काहीच वो देखो सुपर बाईक. टाकली एकदाची सर्व्हिसिंगला, आणि सर्व्हिसिंग कॉस्ट काहीतरी 8,700 आले फक्त सर्व्हिसिंग कॉस्ट. सरजी आज क्या मारना है? चेस्ट मारना है. कैसे मारना है? ड्रॉप सेट. अशा अवतार मला घेऊन आणलेली नाही, घरी जाऊन देत, पॅन्ट पण नाही बदलून दिली, तसंच आणलंय. दिख रहे क्या? काला दिख रहे आपण. गाईज, केपला हिम्मत पाहिजे. हिम्मत कुठून आणायची सांगा मला लवकर. केप कहाँ से हिम्मतला आहे? जर नावाची मुलगी हा ब्लॉग बघत असेल, कृपया DM करा केपला. लागलं तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देऊ का? कट. आज एवढं डेंजर चेस्ट मारले ना, वाट लागल्या की ड्रॉप सेट. म्हणजे आयुष्यात ड्रॉप सेट कधी नाही मारलेलं. नाही ड्रॉप सेट मार लावलं असं डेंजर ड्रॉप सेट मार लावलं, काय सांगू. जातच नाही वरती, वजन जातच नाही. आणि वरून मी कधी बेंच सिरीज जास्त करून मारलाच नव्हता, नाही पहिले मारायचो. आणि इथं तर जास्त करून या जिममध्ये तर आपलं डंबल प्रेसच मारलं आहे. बेंच प्रेस एवढा मारायला लागला ना, वाट लागली. तो बघा, तो उठत पण नाही. एक खुशी आहे, 62 वरून 63 ला आलो. फायनली गाईज, गाडी आली आणि डिजिटल मीटरचं काम झालंय मस्तपैकी. बघू शकता तुम्ही, एक कांडी दाखवत आहे डिझेलची. आणि सर्वात मेन बात, एक नंबर फायदा झाला माझा. 25,000चा खर्च वाचला आहे. कारण मागं हा जो इकडचा लिव्हर आहे ना, सीट ॲडजस्ट करायचा, वरती खालती, म्हणजे सीट वरती होती खालती होती, तो एका माझ्या मित्राने तोडलेला. तर ते बोललेले का रिपेअर नाही होणार, त्याला अख्खा पूर्ण सेट चेंज करायला लागेल, त्याला 25,000चा खर्च आहे. तर मी जसं सर्व्हिसिंगला टाकली, सर्व्हिसिंग करून गाडी आली, मी बघितलं का सीट अचानक वरती कशी झाली. नंतर बघितलं यांनी कामच केलं, फुकटमध्ये कामच झाला. बरं झाला, असं काहीतरी फुकटमध्ये झाला ना तर बरं वाटतं. 25,000चा खर्च वाचला.